Hello students, how are you all? We are discussing the current electricity topic and this is the lecture number 3. In first lecture, we discussed about the Kirchhoff's current law, voltage law. In second lecture, we learn about the Wheatstone bridge and meter bridge. Now, in this lecture, we are going to discuss about the potentiometer. This article is very important for our theory state board exam. थेरी साठी तर हे आर्टिकल इम्पॉर्टंट असणारच आहे, प्लस या आर्टिकल वरती आपल्या प्रॅक्टिकल एग्जाम साठीची 3 ब्रॉड प्रॅक्टिकल्स या एका आर्टिकल वरती डिपेंड आहेत. यामध्ये आपण 3 प्रॅक्टिकल्स बद्दल स्टडी करणार आहोत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल फॉर आवर स्टेट बोर्ड और थेरी एग्जाम. देन लेट्स सी व्हाट इज पोटेन्शियोमीटर. याच्या नावातच दिलेलं आहे पोटेन्शियोमीटर. आपण कशाला म्हणणार आहे पोटेन्शियोमीटर. मीटर मीन्स इट इज ए डिवाइस विच मेजर्स समथिंग. जसं आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा मीटर असतो. देन व्हॉट इट मेजर्स पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियो स्टँड्स फॉर पोटेन्शियल अँड द पोटेन्शियोमीटर इज यूज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियोमीटर कशासाठी यूज करणार आहे आपण या पोटेन्शियोमीटरचा यूज करणार आहे टू मेजर दी पोटेन्शियल डिफरन्स. बट टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स वी यूज व्होल्टमीटर. एक छोटंसं डिव्हाइस असतं, आपल्याला माहिती आहे व्होल्टमीटर, ज्यामध्ये एक निडल आहे जी डिफ्लेक्ट झाली एखाद्या सर्किटमध्ये कनेक्ट केलं की ते आपल्याला रीडिंग दाखवतं, खूप पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. देन व्हाय पोटेन्शियोमीटर? बिकॉज पोटेन्शियोमीटर हॅज सम ॲडव्हांटेजेस ओव्हर दिस व्होल्टमीटर. Because here potentiometer has ability to measure a potential difference of the order of 10 raised to minus 6 volt. एवढा स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण मेजर करू शकतोय, कॅल्क्युलेट करू शकतोय. पण व्होल्टमीटरचा यूज करून एवढा स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणं पॉसिबल नाहीये. मॅक्झिमम 0.1 म्हणजे 10 raised to minus 1 व्होल्ट पर्यंत व्होल्टमीटरची रेंज असू शकते. So potentiometer is used to measure a small potential difference accurately. Now this potentiometer has some more applications. पहिला application सांगितलं, it is used to measure a small potential difference accurately. Now it has some more uses. Second use is this potentiometer can be used to find or to measure. ला आपण यूज करू शकतोय to measure the EMF of a cell. एखाद्या सेलचा सोर्सचा EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही आपण या पोटेन्शियोमीटरचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. देन वी कॅन कम्पेअर the EMFs of 2 cells. 2 सेलचा EMF आपण या पोटेन्शियोमीटरचा यूज करून कंपेअर करू शकतोय. हीच आपण ऍप्लिकेशन्स नंतर डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. अँड इट हॅज वन मोर ऍप्लिकेशन. वी कॅन कॅल्क्युलेट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. थेरी एक्झाम मध्ये असा एक क्वेश्चन विचारला जातो, गिव द ॲडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. तर काय आन्सर लिहिणार तिचा? हीच त्याची ॲडव्हांटेजेस म्हणून लिहू शकतोय आपण. बिकॉज व्होल्टमीटर मेजर्स ओनली पोटेन्शियल डिफरन्स, बट पोटेन्शियोमीटर मेजर्स a small potential difference. It also measures the EMF of a cell. We can compare the EMFs of 2 cells by using potentiometer, and also it can be used to measure the internal resistance of a cell, and these are the advantages of potentiometer over voltmeter. हे advantages म्हणून लिहू शकताय. Potentiometer has some disadvantages also as compared with the voltmeter. काय असतील? Voltmeter is a very small device, but potentiometer is a very large device. कॉम्प्लिकेटेड डिव्हाइस आहे, यामध्ये बरेचसे कंपोनेंट्स आपण यूज करणार आहोत. अँड व्होल्टमीटर इज ए पोर्टेबल म्हणजे कुठेही घेऊन जाता येतं, सहज कॅरी करता येतं. पोटेन्शियोमीटरला आपल्याला कुठेही घेऊन जाता येत नाही, खूप मोठं लार्ज साईजचं असल्यामुळं. आणखी एक डिसएडव्हांटेज सांगता येईल पोटेन्शियोमीटरचं. पोटेन्शियोमीटर इज नॉट ए डायरेक्ट रीडिंग डिव्हाइस. व्होल्टमीटर डायरेक्ट तुम्हाला निडल डिफ्लेक्ट झाली की कळतंय लगेच की किती पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियोमीटर मध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचा असतो, काही रीडिंग्स घ्यायचे, कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक रिझल्ट मिळतो, अँड दॅट विल बी अवर पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे डायरेक्ट रीडिंग डिव्हाइस नसल्यामुळे त्याचे एक डिसएडव्हांटेजेस आहे.
हेच यासाठी सांगतोय कारण थेरीमध्ये तुम्हाला याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो आपल्याला आता हे कळालंय की पोटेन्शियोमीटर कशासाठी आपण यूज करणार आहोत, त्याची ही सगळी ऍप्लिकेशन्स आहेत एवढी. मग आपण ही प्रत्येक ऍप्लिकेशन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. फर्स्ट लेट्स सी हाऊ दी पोटेन्शियोमीटर इज फॉर्म्ड. पोटेन्शियोमीटर म्हणजे नक्की काय असतं. पोटेन्शियोमीटर हॅज ए युनिफॉर्म वायर. एक वायर असते मेड अप ऑफ अलॉय लाईक मॅग्नीन ऑर निक्रोम. अलॉय मटेरियलची एक वायर आहे इथं विच हॅज ए युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. याचा थिकनेस वायरची म्हणा किंवा वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणा हा कसा आहे, युनिफॉर्म आहे. आणि ही वायर जी यूज करणार आपण, ह्या वायरची लेंथ जेवढी जास्त असेल तेवढी या पोटेन्शियोमीटरची ॲक्युरेसी आणि सेन्सिटिव्हिटी जास्त असते. अँड फॉर दॅट पर्पज मॅक्झिमम लॅबमध्ये जो पोटेन्शियोमीटर आहे तिथं 4 मीटर लेंथ असलेली वायर यूज केलेली असते. मग 4 मीटर म्हणजे एक लहान झालं का बघा. 1 मीटर म्हणजे जवळपास एवढं झालं, एवढं म्हणजे 1 मीटर झालं. मग 4 मीटर म्हणजे किती झालं. मग एवढं मोठं डिव्हाइस कुठं ठेवता येणार आहे का 4 मीटर लेंथ असलेली वायर जर यूज केली तर. त्यासाठी आपण काय करणार आहोत, त्या वायरला थोडं 4 त्याचे इक्वल, सपोज 4 मीटर वायर मला यूज करायचे, मी त्याचे 4 इक्वल पार्ट्स केले आणि त्या 4 पार्ट्सना मी इथं असं एका वुडन बोर्डवरती, दिस रेड कलर इज अवर वुडन बोर्ड, एक वुडन बोर्ड आहे. अँड आय स्ट्रेच द वायर ऑन दिस वुडन बोर्ड. या वायरचे जे मी 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत, 1 मीटरचे पार्ट्स आहेत, 1 2 3 4 अशी 4 मीटरची वायर आहे. अँड आय स्ट्रेच्ड दिस वायर ऑन दिस वुडन बोर्ड. आता हे एंड्स आहेत ते कनेक्ट केलेत मेटॅलिक स्ट्रीप यूज करून, कंडक्टिंग स्ट्रिप्स, म्हणजे हे कनेक्ट केलेत फक्त वायरचे हे एंड्स असे. सो हिअर AB इज अवर 4 मीटर. 4च मीटर असेल असं नाही, किती असेल, पण मॅक्झिमम लॅबमध्ये आपल्या कुठेही बघा तुम्ही, मॅक्झिमम लॅबमध्ये याची लेंथ 4 मीटरच घेतली असेल, म्हणून मी इथं 4 मीटरची वायर दाखवलेली आहे, बट इट हॅज एनी लेंथ. So here AB is our potentiometer wire. Potentiometer मध्ये या वायरचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. We use here a alloy material potentiometer wire and suppose the length of this wire is capital L. Total length या वायरची किती आहे, capital L आहे. And it is stretched on a wooden board. Now I connect here a battery. एक सोर्स कनेक्ट करतोय मी इथं. Suppose here at point A I connect the positive terminal of a source. सोर्सचं पॉझिटिव्ह टर्मिनल मी इथे A पॉइंटला काय केलं, कनेक्ट केलं. अँड दिस बॅटरी हॅज EMF E. या सेलला आपण म्हणणार आहे ड्रायव्हर सेल. ड्रायव्हर सेल का म्हणणार आपण याला, बिकॉज इट रन्स दिस इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंटला रन करायचं, ऑपरेट करायचं काम हा सेल करतो, म्हणून या सेलला काय म्हणणार आपण, ड्रायव्हर सेल. देन आय यूज हिअर ए की अँड देर इज ए व्हेरिएबल रेजिस्टर विच वी कॉल इट ॲज रिओस्टॅट. ज्याला आपण रिओस्टॅट म्हणतो. याचं काम एवढंच आहे की पोटेन्शियल किंवा करंटची व्हॅल्यू चेंज करणं. सो दिस इज अवर रिओस्टॅट, की अँड EMF अँड ऑल दीज 3 आर कनेक्टेड इन सेरीज across this potentiometer wire. Now here this rheostat, this second terminal of this rheostat is connected to this point B. वायरच्या A आणि B पॉइंटच्या अक्रॉस आपण सेल, की आणि हा रिओस्टॅट काय केलाय, कनेक्ट केलाय. अँड आवर पोटेन्शियोमीटर इज फॉर्म्ड. यालाच आपण काय म्हणणार आहे, पोटेन्शियोमीटर. मग एवढंसच दिसतंय काय, एक 4 मीटर वायर घेतले, त्याच्या अक्रॉस एक सेल, की आणि रिओस्टॅट जोडलाय आणि झाला पोटेन्शियोमीटर तयार. मग तुम्ही म्हणाल की याला कसं यूज करायचं सर, तुम्ही तर आता एवढी ऍप्लिकेशन सांगितलेत, मग याला कसं यूज करता येईल. दिस पोटेन्शियोमीटर इज व्हेरी युजफुल. या एवढ्याच डिव्हाइसचा यूज करून आपण ती सगळी मगाची कामं करू शकतोय. सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये आहे एवढाच इन्स्ट्रुमेंटचा यूज करता येतो, फक्त त्याला एक प्रोसिजर आहे, एक एक्सपेरिमेंटल मेथड आहे, ते सगळं जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर. ओके, सो दिस इज अवर पोटेन्शियोमीटर. नाउ सी द प्रिन्सिपल ऑफ दिस पोटेन्शियोमीटर. ऑन विच प्रिन्सिपल दिस पोटेन्शियोमीटर वर्क्स. कोणत्या प्रिन्सिपल वरती हा पोटेन्शियोमीटर ऑपरेट होतो. हियर द प्रिन्सिपल ऑफ दिस पोटेन्शियोमीटर इज ए potential difference. आता इथं अगोदर हे लक्षात ठेवा, because of this cell when this key K is closed किंवा ऑन केली,
a current is flow through this wire. या पोटेन्शियोमीटर वायर मधून करंट काय होईल, फ्लो होईल. सपोज द करंट फ्लोइंग थ्रू दिस पोटेन्शियोमीटर वायर इज I, then what is I? This current I is equal to E divided by capital R plus small r. करंटचा फॉर्म्युला लिहिला. बेसिक टर्म्स आता माहित पाहिजेतच. कशावर लिहिलाय मी, EMF च्या फॉर्म्युलावर. EMF इक्वल टू I इक्वल टू कॅपिटल R प्लस स्मॉल r. In some examples we have to consider this resistance of rheostat also. म्हणजे आपल्या इथं रिओस्टॅटचाही रेजिस्टन्स घ्यावा लागतो काही एक्झाम्पल मध्ये. जर कनेक्ट केला असेल तर, नसेल तर याला नाही यूज केलं तरीही चालतं. सपोज आपण असं कन्सिडर करूया इथं की आपण रिओस्टॅट यूज केला नसेल तर एक जनरल फॉर्म्युला देतोय मी. सो दिस इज दी करंट फ्लोइंग थ्रू दिस पोटेन्शियोमीटर वायर. आता ही वायर जी आहे ती अलॉय मटेरियल पासून यूज केलेली आहे. अँड दिस वायर हॅज ए लार्ज रेजिस्टन्स. ह्या वायरला लार्ज काय आहे, रेजिस्टन्स आहे. सपोज द वायर हॅज द लेंथ L. Total length of the wire is L and its resistance is R. Capital R is the resistance of this wire of length L. Then if this wire has a resistance, then there is a potential drop across this wire. कारण रेजिस्टन्स असला की त्याच्या अक्रॉस काय मिळतो, एक पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. सो अक्रॉस दिस वायर AB there is a potential difference phi AB. Okay, and the principle of this potentiometer is potential difference across the किंवा असे म्हणा potential difference between any two points. हे A आणि B पॉइंट्स असतील असं नाही. potential difference between any two points on a potentiometer wire is directly proportional to the length of that wire. त्या वायरच्या लेंथला तो पोटेन्शियल डिफरन्स हा कसा प्रोपोर्शनल असतो, डायरेक्टली. आपण याला थोडं मॅथमॅटिकली दाखवू शकतोय की ही प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला कशी मिळते. प्रिन्सिपलचं स्टेटमेंट फक्त आधी लक्षात ठेवा. काय स्टेटमेंट सांगितलं, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन दीज टू पॉइंट्स. त्याच दोन पॉइंटच्या मध्ये वायरची जी काही लेंथ असेल त्या लेंथला पोटेन्शियल डिफरन्स हा कसा प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता इथं सपोज मी कन्सिडर केलं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर AB is phi AB. Then according to Ohm's law, potential difference is nothing but IR, where R is the resistance of this total wire which has length L. Now here, by using the formula, resistance formula, we can write this as rho L. Length किती होती वायरची आपण कन्सिडर केले, कॅपिटल L upon A, where A is the cross sectional area, rho is the resistivity and L is the length. And if I use here, then we can write this as phi AB equal to I rho upon A and याला into काय आला L. Here this term is constant. I rho upon A. ही जी टर्म लिहिले इथं आपण, ही टर्म कशी आहे इथली, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट का टर्म असेल ती, करंट फ्लोइंग थ्रू दिस वायर इज कॉन्स्टंट. एक कॉन्स्टंट करंट आपण इथं काय केलाय, सेट केलाय. एकदा का रिओस्टॅट चेंज करून आपला झाला आणि फायनल केला आपण, एक कॉन्स्टंट करंट ह्या वायर मधून काय होतो, फ्लो होतो. रो इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ दिस वायर. वायर चेंज केली तरच रेजिस्टिव्हिटी चेंज होणार आहे, अदरवाइज इट इज रिमेन्स कॉन्स्टंट अँड सेम एज क्रॉस सेक्शनल एरिया. सो ऑल दीज टर्म्स आर कॉन्स्टंट अँड वी कॅन से दिस ॲज phi AB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. ही जर टर्म कॉन्स्टंट असेल तर phi AB या वायरच्या लेंथला कसं प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळते. किंवा आपण इथं हा जो आता इथं प्रोपोर्शनॅलिटी घेतली, और वी कॅन से इट ॲज द रेशो phi AB बाय L. दिस रेशो इज कॉन्स्टंट आणि त्या कॉन्स्टंटला आपण म्हणूया K. कारण इथं जर आपण असं बघितलं तर phi AB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे. सो वी कॅन राइट दिस ॲज phi AB इक्वल टू K इंटू L, वेअर K इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड K इज नथिंग बट I रो अपॉन A. ही व्हॅल्यू घेऊ शकतोय. किंवा L इकडे घेतलं तर phi AB अपॉन L. दिस रेशो इज कॉन्स्टंट. हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. अँड दिस कॉन्स्टंट K इज नोन ॲज
पोटेन्शियल ग्रेडियंट. या कॉन्स्टंटला आपण काय वर्ड यूज करणार आहे? दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. याला युनिट जर घ्यायचं असेल तर काय घेता येईल? व्होल्ट. आता बघा याचं व्होल्ट पर मीटर. पोटेन्शियल डिफरन्स युनिट व्होल्ट, लेंथचं युनिट मीटर. सो वी कॅन यूज हिअर अ युनिट व्होल्ट पर मीटर फॉर दिस पोटेन्शियल ग्रेडियंट. याला आपण फी बाय एल असंही म्हणू शकतोय. सिम्बॉल काय घेणार आहे आपण याला? के. सो के इज अवर पोटेन्शियल ग्रेडियंट. आता यामध्ये हे प्रिन्सिपल आणखी आपण व्यवस्थित स्टडी करू शकतो. सपोज मी ह्या वायरवरती एक पॉइंट कन्सिडर केला, सी पॉइंट. अँड द लेंथ ऑफ दिस वायर ए सी इज नाव स्मॉल एल. ह्या एसी वायरची लेंथ किती आहे? स्मॉल एल आहे. प्रिन्सिपल प्रूव्ह करायचं असेल तर आपण कसंही करू शकतोय. नाव दिस एसी वायर हॅज रेजिस्टन्स आर ए सी. सो RAC विल बी रो एल अपॉन ए. लेंथ फक्त चेंज होईल, रेजिस्टिव्हिटी आणि क्रॉस सेक्शनल एरिया आहे तोच राहील, सेम राहील. सो दिस इज द रेजिस्टन्स अँड करंट पासिंग थ्रू दिस वायर इज सेम, आय. जे आय सेमच आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस टू पॉइंट्स ए अँड सी, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड सी, दिस विल बी IRAC. or we can write this as I rho upon A into L. Now again the term in this bracket is constant and we can say this as phi AC is directly proportional to L. So potential difference between any two points on a potentiometer wire is directly proportional to the length of wire between those two points. त्याच दोन पॉइंटच्या मध्ये असलेल्या वायरच्या लेंथला त्या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा प्रोपोर्शनल? डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ दिस पोटेन्शियोमीटर अँड ऑन दिस प्रिन्सिपल वी विल सी on this principle this potentiometer works. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा आणि यातले काही फॉर्म्युले लाईक पोटेन्शियल ग्रेडियंट, करंट पासिंग थ्रू दिस पोटेन्शियोमीटर वायर, रेजिस्टन्स, यातले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत जे आपण पुढे ऍप्लिकेशन स्टडी करताना डिस्कस करणार आहोत. नाउ वी विल सी इट्स युजेस और सम ऍप्लिकेशन्स. Now see, the first application or use of this potentiometer is comparison of EMFs of two cell. आणि यातूनच आपण एखाद्या सेलचा EMF कॅल्क्युलेटही करू शकतोय. म्हणजे इथं आपण काय करणार आहोत तर आपण इथं दोन सेल घेणार आहे आणि त्या दोन सेलच्या EMFचं कंपॅरिझन लाईक दिस. सपोज वी हॅव टू सेल्स having EMFs E1 and E2, then in this application we are going to calculate the ratio E1 by E2. त्या दोन सेलचा रेशो कॅल्क्युलेट करणार आहे आपण, म्हणजे दोन सेलला कंपेअर करणारे हा रेशो किती मिळेल. कंपॅरिझनच्या परत दोन मेथड आहेत. द फर्स्ट मेथड इज इंडिव्हिज्युअल सेल मेथड. सेपरेट सेल यूज करून आणि कंबाइंड मध्ये दुसरी मेथड आहे ज्याला सम अँड डिफरन्स मेथड आणणार आहे, जे आपलं नेक्स्ट आर्टिकल असणार आहे. नाउ फर्स्ट सी द फर्स्ट ऍप्लिकेशन इज टू कंपेअर द EMFs ऑफ टू सेल. दोन सेलचे EMF आपण इथं काय करणार आहोत? कंपेअर. अँड दिस पोटेन्शियोमीटर ॲज इट इज कॅन बी युज्ड टू कंपेअर द EMFs ऑफ टू सेल. या दोन सेलचे EMF कंपेअर करण्यासाठी या पोटेन्शियोमीटरला आहे असं आपण यूज करणार आहे. थेरी मध्ये म्हणाल तर हे खूप सिंपल आर्टिकल आहे. कन्स्ट्रक्शन समोर आहे असंच यूज केलंय आपण. आता याची प्रोसिजर आहे, एक एक्सपेरिमेंट आहे, ब्रॉड एक्सपेरिमेंट 8 मार्क्स साठी प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला हा. मग थेरी मध्ये जरी विचारलं तर तुम्हाला त्या एक्सपेरिमेंटची प्रोसिजर फक्त लिहायची आहे. आता प्रोसिजर व्यवस्थित समजून घ्या काय सांगतोय. नाव इथं सेल आहे, या ईला मी काय म्हणायचं म्हटलं होतं? दिस EMF इज ड्रायव्हर सेल. याला ड्रायव्हर सेल म्हणणार आहे. आणि आपण दुसरे दोन सेल घेतलेत E1 E2 and we are going to compare the EMFs of these two cell. Now I connect here these two cells like this. जे दोन सेल कंपेअर करायचे आहेत त्या दोन सेल्सना मी इथं कनेक्ट करतोय. Now here the two cells are connected like this.
सिंपल मेथड आहे एकदम. फक्त प्रोसिजर जर लक्षात राहिली तुमच्या, नक्की आपण इथं काय करतोय तर लगेच लक्षात येईल. हियर दिस इज अवर फर्स्ट EMF E1 and here I connect the second cell or EMF E2. So these are the two cells which we are going to compare. Now here I use keys. Suppose this is key K1 and this is the second key K2, and the negative terminal of these two cells is combined together. बघा सेल्स कसे कनेक्ट केले गेले बघा. हियर दिस A इज ए हायर पोटेन्शियल पॉइंट. पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं इथं कनेक्ट केले, सो A इज ए हायर पोटेन्शियल पॉइंट. अँड नाव ह्या दोन सेलला, ज्या दोन सेलला आपल्याला कम्पेअर करायचंय, the positive terminals of both the cells are connected together and that wire is connected to the point A of potentiometer wire. Now these negative terminals are connected together and I connect here a galvanometer. इथं मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतोय. जो फिटस्टोन ब्रिज मध्ये आपण यूज केला होता तोच गॅल्व्हॅनोमीटर आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटर लक्षात ठेवा, परत मी सांगतोय गॅल्व्हॅनोमीटर ऍक्च्युअल मध्ये कसा ऑपरेट होतो, कारण त्याचा रोल इथं खूप इम्पॉर्टंट आहे. गॅल्व्हॅनोमीटरला इथं असं स्केल आहे. इट्स इनिशियल मिड पॉइंट स्केल इज 0 आणि इनिशियली ऑफ असताना निडल ही अगोदर सेंटरला असते. ज्या दोन्ही साईडला ती डिफ्लेक्ट होऊ शकते. याला दोन स्क्रू आहेत आणि जर तुम्ही याच्यातून करंट पास केला तर हा गॅल्व्हॅनोमीटर एकतर लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला डिफ्लेक्ट होतो. म्हणजे सपोज करंट तुम्ही क्लॉकवाइज पास केलाय, लेफ्ट साइडला डिफ्लेक्ट झालं, इकडं रीडिंग दाखवतोय. करंटची डायरेक्शन चेंज केली की हा इकडं रीडिंग दाखवतो. म्हणजे दोन्ही साइडला तो काय होऊ शकतो, डिफ्लेक्ट होऊ शकतो. इट मेजर्स दी स्मॉल करंट, नथिंग एल्स. मग आता हा करंट मेजर करणारा हा गॅल्व्हॅनोमीटर मी इथं काय केलाय, कनेक्ट केलाय. नाव दी वन टर्मिनल, हे कनेक्टिंग स्क्रूज आहेत इथं. दी वन टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ दी सेल्स अँड अदर टर्मिनल ऑफ दी गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू दी जॉकी. जॉकीला इथं काय केलंय मी, कनेक्ट केलंय. जॉकी म्हणजे कनेक्टर आहे, फक्त एक टॅप करण्यासाठी वापरतो आपण, कारण वायर ही फिट केल्यामुळं इथं वायरला ही वायर आपण मध्येच कुठेतरी जॉईन नाही करू शकत. त्यापेक्षा बेटर आहे की असं वरती फक्त टॅप करून ठेवणं, कनेक्ट करून ठेवणं. त्यासाठी हा जॉकीचा आपण काय करतो, यूज करतो. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट टू कंपेअर द EMFs ऑफ टू सेल्स. नाउ व्हाट इज द प्रोसिजर. फर्स्ट स्विच ऑन दी की K. या कीला काय करा तुम्ही, पहिल्यांदा ऑन करा. अँड व्हेन दिस की इज केप्ट ऑन, देन ए कॉन्स्टंट करंट पासेस थ्रू दिस पोटेन्शियोमीटर वायर. ह्या पोटेन्शियोमीटर वायर मधून एक कॉन्स्टंट करंट काय होईल, फ्लो होईल. हे दोन्ही कीज ऑफ आहेत, दॅट्स वाय दिस टू सेल्स आर नॉट इन दी सर्किट. हे सर्किट मध्ये नाही येत आता सध्या. अँड बिकॉज ऑफ दिस EMF ए कॉन्स्टंट करंट फ्लोज थ्रू दिस wire or potentiometer wire. Suppose that current is I एवढा constant current ह्या वायर मधून काय होतोय, फ्लो होतोय. Now here first I switch on the K1 and K2 is open. किंवा इथं मी प्रोसिजर लिहितो सरळ. पहिली स्टेप जी आहे ती, फर्स्ट स्टेप मध्ये की K1 is on and K2 is ऑफ. K1 कीला आपण काय केलंय, ऑन केलंय फक्त. अँड की K2 इज ऑफ. दॅट्स वाय नाव दी सेल E1 कम्स इन दी सर्किट. आता हा E1 सेल जो आहे तो या सर्किट मध्ये आला, पण सर्किट मध्ये तरीही तो नाहीये का, बिकॉज दिस जॉकी इज नॉट कनेक्टेड टू दी वायर. फ्री वायर आहे, त्यामुळे अजूनही तो सेल या सर्किट मध्ये कनेक्ट केलेला नाही. नाव व्हॉट वी हॅव टू डू. वायर असते ही भरपूर अशी मोठी वायर आहे आणि त्याला जॉकी असते पुढे, सेम पेन सारखी असते, तुम्हाला प्रॅक्टिकल करताना बघायला मिळेल. नाव वी यूज दिस जॉकी अँड आय टच दॅट जॉकी नियर पॉइंट ए पॉइंटच्या नियर मी जॉकीला काय केलं, असं टॅप केलं. K2 की ऑफ असल्यामुळे E2 सेल हा सर्किट मध्येच नाहीये, E1 सेल आहे. अँड व्हेन आय टॅप दिस जॉकी ॲट नियर द पॉइंट A, करंट पासेस थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे टॅप केलं की त्या जॉकी मधून करंट असा वायर मधून रिटर्न जाईल आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होईल, तो इकडे येईल आणि असा फ्लो होईल. मग इथं गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट पास झाला की तो आपल्याला काय दाखवतो, डिफ्लेक्शन. सपोज तो इकडे या साईडला डिफ्लेक्शन दाखवतोय.
Now I touch the jockey near the point B. When I touch the jockey at near point B, then the galvanometer shows deflection in opposite direction. अपोजिट डायरेक्शन न का, कारण इथं असताना वायरचा एवढाच पार्ट सर्किट मध्ये आला, रेजिस्टन्स इज व्हेरी स्मॉल अँड सपोज करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन. अँड नाव व्हेन आय कनेक्ट हियर, जर मी इथं कनेक्ट केलं, देन होल वायर कम्स इन दी सर्किट अँड दी रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर इज व्हेरी लार्ज अँड बिकॉज ऑफ दॅट रेजिस्टन्स डायरेक्शन ऑफ करंट इज चेंजेस. आता करंट इकडचा सेल इकडं या वायर मधून न जाता या सेल कडे जाईल आणि मग सेल मधून तो पास होऊन असा इकडे येईल, म्हणजे करंटची डायरेक्शन चेंज झाली, म्हणून हे डिफ्लेक्शन अपोजिट डायरेक्शन न दाखवतोय. नाव इफ द निडल डिफ्लेक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन when we tap the jockey near point A and near point B, then our circuit diagram or connections are correct. ही टेस्ट आहे, कनेक्शन करेक्ट आहेत का ते टेस्ट चेक करण्याची. नाव फर्स्ट, आता पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, हियर K1 इज ऑन, K2 इज ऑफ अँड आय टॅप दी जॉकी ऑन दी डिफरंट पॉइंट्स ऑन दिस पोटेन्शियोमीटर वायर. ह्या पोटेन्शियोमीटर वायर वरती डिफरंट पॉइंटला मी जॉकीला काय करणार आहे, टॅप करत जाणार आहे आणि असा पॉइंट फाइंड आउट करणार आहे ऑन दिस पोटेन्शियोमीटर वायर. व्हेन आय टॅप दी जॉकी ऑन दॅट पॉइंट, सपोज तो पॉइंट इथं आहे, दॅट पॉइंट सपोज दॅट पॉइंट इज J1, जॉकी आहे म्हणून J1 लिहिलं मी इथं. सपोज at this point on the potentiometer wire, current passing through this galvanometer becomes 0. galvanometer मधून फ्लो होणारा करंट किती झालाय, 0. and when the current passing through this galvanometer is 0, then we call the point J1 as null point. या पॉइंटला आपण कसला पॉइंट म्हणणार आहे, नल पॉइंट और बॅलन्स पॉइंट. त्यालाच आपण नल पॉइंट किंवा काय म्हणतो, बॅलन्स पॉइंट, जो आपण मीटर ब्रिज मध्ये वर्ड यूज केला होता. आणि मग हियर इज J1 इज आवर बॅलन्स पॉइंट और नल पॉइंट. म्हणजे नल पॉइंट कसा फाइंड आउट करायचा, जॉकीला वायरवरती टॅप करत जायचं आणि असा पॉइंट फाइंड आउट करायचा ज्या पॉइंटला करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर विल बी 0. म्हणजे ह्या गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा करंट जर 0 झाला तर त्या पॉइंटला आपण म्हणणार आहे कसला पॉइंट, नल पॉइंट. And now this length AJ1, this length is known as balancing length. या लेंथला आपण काय म्हणणार आहोत इथं, दिस इज अवर बॅलन्सिंग लेंथ, से L1. AJ1 ही जी लेंथ आहे ती किती आहे आता, L1 आहे. नाउ हियर देयर इज ए रेजिस्टन्स ऑफ दिस वायर AJ1. L1 लेंथची इथं जी वायर आहे आता ही AJ1, या वायरला काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे आणि रेजिस्टन्स असल्यामुळं देयर इज ए सम पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन दीज टू पॉइंट्स. ह्या पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये A आणि J1 ह्या दोन पॉइंटच्या मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे अँड दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज फी AJ किंवा त्याला φ1 म्हणा सरळ. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज φ1. φ1 is the potential difference across this length of wire L1. L1 वायरची एवढी जी वायर आहे, ह्या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, φ1. किंवा आपण φ1 ला कसं लिहू शकतोय, करंट पासिंग थ्रू दिस वायर इज I and resistance of that wire is R1 म्हणा. कोणती वायर, R1 means the resistance of wire of this length L1. ह्या L1 लेंथच्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे, R1 आहे. आणि मग इथं आपण असं सांगू शकतोय की जर आपण इथं हा फॉर्म्युला मी जर यूज केला तर φ1 इक्वल टू कसा लिहिता येईल, φ1 इक्वल टू I. R1 म्हणजे काय तर रेजिस्टन्स अँड इट कॅन बी रिटन ॲज रो L1 अपॉन A. आणि मग आता जे आपण स्टडी केलं होतं, हियर I, रो अँड A, these three are constant and we can write this as φ1 directly proportional to L1 or φ1 equal to KL1. आत्ताच आपण हे डिस्कस केलेलं आहे. फिर K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. K ला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो. आणि मग इथं φ1 इक्वल टू KL1 रिलेशन मिळते, हे लक्षात ठेवा आत्तापुरतं. नाउ आय यूज हियर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. मी तुम्हाला सांगतोय फक्त एक फॉर्म्युला यूज केलाय टेक्स्ट बुक मध्ये, तो कसा येतोय. Now here I use Kirchhoff's voltage law for loop A, J1, G, E1, A.
K2 तर ऑफ आहे त्यामुळे इकडे येणारच नाही, म्हणजे लूप कोणता घेतोय बघा मी, आय यूज हिअर द लूप AJ1 G E1 आणि परत कोणता A पॉइंट. इफ आय यूज द क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ देन फर्स्ट लूप ट्रॅव्हल्स फ्रॉम A to J1, करंट flows from A to J1, so direction is same and the potential difference across this wire, या वायरला रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स असला की त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असतो. सो हियर वी कॅन राइट दिस ॲज V1 minus V1 because potential difference across this wire is V1 and that V1 is minus. Why minus? Because the direction of loop and current is same. Now J1 पासून कुठं वायर जाणार आहे ही, गॅल्व्हॅनोमीटर, याला रेजिस्टन्स असेल काही but current passing through this wire is 0, so potential difference across this galvanometer is also 0. ते लिहायची गरज नाही. नाव वी कम्स हियर, लूप इथं येईल, इकडं की ऑफ असल्यामुळे इकडे जाणार नाही वायर, सो वी गो हियर अँड द लूप पासेस थ्रू सेल फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल, देन द EMF इज पॉझिटिव्ह, सो वी कॅन राइट दिस ॲज E1 आणि मग नंतर इथं A पॉइंटला आला, सो लूप इज कंप्लीटेड अँड ऑल दिस बिकम्स इक्वल टू 0, सो हियर वी कॅन राइट दिस ॲज E1 इक्वल टू V1. E1 इक्वल टू काय आलं V1. आणि मग जर आपण असं यूज केलं, प्रिन्सिपल काय सांगतं पोटेन्शियोमीटरचं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन these two points. सो या प्रिन्सिपलचा यूज करून इथं आपण मी हे सांगितले तुम्हाला V1 इक्वल टू काय आलं होतं KL1. सो हियर E1 इक्वल टू V1, सो वी कॅन राइट दिस ॲज E1 इक्वल टू KL1. E1 इक्वल टू काय रिलेशन मिळालं आपल्याला, KL1 मिळालं. सो दिस इज द इक्वेशन 1 वेअर L1 इज द बॅलन्सिंग लेंथ. L1 ला काय म्हटलंय आपण, बॅलन्सिंग लेंथ म्हटले आणि एक फर्स्ट रिलेशन मिळालंय. Now the second step is, for second step we make K1 key off and K2 key on. K2 key ला आपण काय केलं आता, ऑन केला. Here now E2 cell comes in circuit. आता सेल जो आहे तो सर्किट मध्ये कोणता कनेक्ट होतो, E2 होतो. E1 आपण काढून टाकला, म्हणून याला काय म्हटलं, इंडिव्हिज्युअल सेल मेथड. फर्स्ट स्टेप मध्ये E1 सेल होता, सेकंड स्टेप मध्ये आता E2 सेल असणार आहे. नाउ हियर दिस E2 सेल इज इन दी सर्किट अँड अगेन सेम प्रोसिजर आपण रिपीट करणार आहे. जॉकीला घेणार, इथं इथं टॅप करून बघणार, दोन्ही साईडला डिफ्लेक्शन मिळतील आणि ज्या वायर वरती टॅप करून आपण आणखी एक नल पॉइंट फाइंड आउट करणार, म्हणजे दुसरा नल पॉइंट याच पॉइंटला मिळेल असं नाही, कारण सेल चेंज केलाय. सपोज तो जो सेकंड नल पॉइंट आहे तो कुठेतरी आपल्याला दुसरीकडे मिळतोय. Suppose that second null point is obtained at this point, say J2. आता second point null point इथं आहे. So here the balancing length null point second जो आहे तो कोणता आता J2 and balancing length is now L2. आता balancing length जे आहे ते balancing length किती आहे म्हटलं आपण, L2 and the potential difference across that length L2. या एवढा वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर केला आपण, किती आहे V2. देन दॅट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स ऑन द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर अँड लेंथ ऑफ वायर इज L2. आणि मग याला आपण कसं लिहिलं होतं, V2 इक्वल टू K इंटू L2 वेअर K इज दी पोटेन्शियल ग्रेडियंट. या टाइप मध्ये यूज केलं होतं आणि परत तीच मेथड यूज केली तर काय येते बघा. आता मी लूप घेतोय, तोच सेम लूप J2 इथं आलो मी, इथं आता J1 नाहीयेच कारण इथं जॉकी टॅप केलेली नाही, तीच जॉकी आपण नंतर इथं टॅप केले, दुसरा पॉइंट मिळालाय म्हणजे इथला हा पॉइंटच नाही. नाउ हियर वी टेक द लूप J2 G, देन नाउ दी सेल E2 कम्स इन दी सर्किट अँड A. या लूपला जर लॉ अप्लाय केला, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी वायर इज -V2, डायरेक्शन सेम आहे. अगेन करंट इज 0, नल पॉइंट ऑब्टेन केला म्हणजे करंट इथला 0 आहे. सेम नल पॉइंट जो आपण पहिल्या लेन्स साठी फाइंड आउट केला होता, कसा जॉकी टॅप करून असा पॉइंट फाइंड आउट करणार ज्या पॉइंटला जॉकीला टॅप केलं की करंट पासिंग थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर इज 0. अँड नाउ वी यूज दी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर लूप J2 G E2
and then A. And if we apply the law, first potential difference is across the wire, direction is same, so it is minus V2 plus E2. Galvanometer च्या across चा potential difference 0 because current is 0, and we passes through cell negative to positive, that's why E2 is positive, so it equal to 0. Now we can write this as E2 equal to V2, and V2 is KL2, so we can write this as E2 equal to K into L2. Now divide equation 1 by 2, we get a relation here. E1 by E2 equal to L1 divided by L2, and this is our required relation. एक मी फक्त तुम्हाला काही थेरीचा यूज करून तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, फक्त हे एक्सप्लेन करतोय मी की आपण हे का घेतोय असं, आणि मग एक रिलेशन मिळालं, अँड दिस इज दी कंपॅरिझन ऑफ द EMF ऑफ दी टू सेल. मग तुम्हाला काय करायचं इथे एक्सपेरिमेंट करताना, आपल्याला फक्त ह्या दोन लेंथ फाइंड आउट करायचे. फर्स्ट E1 सर्किट मध्ये कनेक्ट करा, नल पॉइंट फाइंड आउट करा, लेंथ मेजर करा, दॅट लेंथ विल बी L1. अगेन E2 सर्किट मध्ये कनेक्ट करा, E1 ला रिमूव्ह करा, again null point is obtained and that length will be L2, आणि L1 L2 मिळालं तर L1 by L2 is nothing but E1 by E2. So we use this formula to compare the EMFs of the two cell. म्हणजे हा पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण दोन सेलचे EMFs कंपेअर करू शकतोय बाय युजिंग दिस फॉर्म्युला, आणि त्यासाठी फक्त आपल्याला दोन बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करा. तुम्हाला हे सगळं करायचं नाहीये प्रॅक्टिकल मध्ये, फॉर्म्युला डायरेक्ट हा यूज करायचा आहे. दोन लेंथ फक्त फाइंड आउट करायच्या वायर वरती, ज्याला दोन नल पॉइंट्स मिळतात, एकदा E1 सेल असताना एकदा E2 सेल असताना, आणि त्या दोन लेंथचा रेशो इज नथिंग बट आवर रिक्वायर्ड रेशो ऑफ द EMF ऑफ टू सेल, अँड दिस मेथड इज नोन ॲज individual cell method to compare the EMFs of the two cell. Now there is one more method for the comparison of cells, and that method is known as sum and difference method. Now there is one more method for the comparison of EMFs of the two cell, and this is our second application to compare EMFs of two cell by sum and difference method. आता मगाच्या मेथड मध्ये इंडिव्हिज्युअल सेल मेथड म्हटलं होतं, कारण सेपरेट दोन सेल यूज करून दोन बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट केल्या, आणि त्यांचा रेशो हाच म्हणजे आपल्या दोन सेलचं काय होतं, कंपॅरिझन होतं, म्हणजे रेशो होता. नाउ हियर वी यूज टू सेल्स ॲट अ टाइम. एकाच वेळी आपण दोन्ही सेल काय करणार आहे इथं यूज करणार आहोत. नाउ दी पोटेन्शियोमीटर इज सेम, पोटेन्शियोमीटर तोच आहे. वरती इथं आपण जे दोन सेल कंपेअर करणार आहोत त्यांना फक्त मी थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये इथं अरेंज केलंय. हियर आय यूज ए 4-वे की. 4 कीज असतात एकाच बोर्ड वरती पॅनल वरती फिट केलेल्या. हियर आय युजेस दी 4 कीज K1, K2, K3 अँड K4, and the cells are connected like this. डायग्राम दिसते, याचा अर्थ जंप असतो म्हणजे ह्या दोन वायर कनेक्ट नाहीत असा अर्थ झाला. बाकी सगळा सेटअप तोच आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे, जॉकी आहे, इथं हे आपला दोन नल पॉइंट फाइंड आउट करायचे आहेत. ओके, नाव कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही कारण तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय काय आहे ते. नाउ वी विल सी डायरेक्टली दी वर्किंग और प्रोसिजर ऑफ दिस एक्सपेरिमेंट. हा ही एक 8 मार्कचा आपल्याला थेरीसाठी ब्रॉड एक्सपेरिमेंट असणार आहे, कंपॅरिझन ऑफ द EMFs ऑफ द टू सेल. तुम्हाला दोन सेल दिलेले असतील, की दिलेली असेल, वायर्स असतात, गॅल्व्हॅनोमीटर, जॉकी, हा बोर्ड आहे, आणि मग हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे. आणि हे कनेक्शन झाल्यानंतर हे कनेक्शन बरोबर आहे की नाही यासाठी मी सांगतो तुम्हाला की A आणि B पॉइंट जवळ टॅप करून बघायचं. दोन्ही साइडला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन झालं अपोजिट साइडला की आपलं कनेक्शन जे आहे ते इथं कसं आहे, करेक्ट आहे. अँड दिस सेल E इज नोन ॲज ड्रायव्हर सेल. व्हेन वी स्विच ऑन दिस की K, या कीला ऑन केलं, इथली एकही की ऑन नाही, त्यामुळे हे दोन्ही सेल सर्किटमध्ये नाही आहेत सध्या. अँड व्हेन आय स्विच ऑन दिस K की, देन this key is on, and now a constant current passes through this potentiometer wire which is I. या वायर मधून पास होणारा करंट किती आहे, तर I एवढा करंट पास होतोय. नाउ ॲट द फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेपला आपण काय करणार आहोत, हियर कीज K1 and K3.
K1 and K3. These two keys are kept on, and keys K2 and K4, these two keys are kept off. या दोन कीज ना काय केले, ऑफ केले. म्हणजे इथं चार पैकी दोन कीज ऑन केलेत पहिल्या स्टेपला, दोन की ऑफ आहेत. which two keys are on? K1 and K3. These two keys are on and K2 and K4 are off state. Now here, when these two keys kept on, then how these two cells are connected? मी इथून सुरू करतोय, हा पॉइंट घेतला आम्ही. Suppose here our cell E1, हा सेल E1 झाला. Then we comes at this point. Here K1 key is on, K2 is off, so we go from here. इकडे जाऊ शकत नाही, इथं आलो आपण, पुढे आलो. Now K4 is off, K4 ऑफ असल्यामुळे इकडे येणार नाही करंट, इथं म्हणजे E2 सेल आला. म्हणजे याच्या पुढंच सेकंड सेल अँड E2 सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल येत आहे. आणि मग E2 म्हणजे इथं आलो आपण, इथून पुढं हे जंप आहे म्हणजे इथं कनेक्ट नाही, इकडे आलो. नाउ कम्स टू दिस पॉइंट. नाउ हियर K2 ऑफच आहे पण K3 ऑन आहे, म्हणजे आपण इकडे आलो परत. K4 ऑफ आहे म्हणजे वरती जाणार नाही, कुठे येणार आपण, गॅल्व्हनोमीटर. सो हियर our galvanometer and then jockey. So these two cells are connected like this when we switch on the keys K1 and K3. हे सर्किट असं तयार होतं. Now here these two cells are in series combination. आणि series मध्ये असतील तर EMF चे addition होते. Now the effective EMF is E1 plus E2. Effective EMF is what? It is E1 plus E2. आणि म्हणून याला म्हटलंय आपण सम मेथड. दोन्ही पैकी ही फर्स्ट मेथड आहे. दिस इज अवर सम मेथड. अँड नाउ इफेक्टिव्ह EMF इन दी सर्किट इज E1 प्लस E2. नेक्स्ट काम जे असणार आहे आपलं ते सेम आहे जे आधीच्या मेथड मध्ये केलं होतं आपण. नाउ हियर वी आर गोइंग टू फाइंड दी नल पॉइंट ऑन दी पोटेन्शियोमीटर वायर. नल पॉइंट कसा फाइंड आउट करायचा? टॅप दी जॉकी on the different points on this potentiometer wire and find the point at which when we tap at that point the jockey, then the current passing through the galvanometer is 0. जर त्या पॉइंटला आपण जॉकी टॅप केली तर गॅल्व्हनोमीटर मधून पास होणारा करंट जो आहे तो किती होतो? 0 होतो. अँड वी कॉल दॅट पॉइंट ॲज नल पॉइंट. सो हियर अवर फर्स्ट, हे नंतरचं दाखवलंय मी, पुढच्या स्टेपचा आधीच ड्रॉ करून ठेवलंय, फक्त लक्षात ठेवा. अवर फर्स्ट नल पॉइंट इज P. फर्स्ट नल पॉइंट किती आहे? P. अँड AP इज अवर बॅलन्सिंग लेंथ. AP इज व्हॉट? AP इज अवर बॅलन्सिंग लेंथ. सो say this length is L1. So our balancing length, first balancing length is L1. When the cells assist each other, दोन्ही सेल एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील तर ऍडिशन होते, दोघांचे ऍडिशन होते. आणि इफेक्टिव्ह EMF किती आहे इथं? E1 प्लस E2. नाउ देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस टू पॉइंट A and P. AP वायरच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स मिळेल बिकॉज करंट इज पासेस थ्रू दिस वायर अँड दिस वायर हॅज सम रेजिस्टन्स. नाउ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर AP इज Phi1. Say that potential difference is Phi1. Then this Phi1 is directly proportional to the length of wire L1. Principle of potentiometer. And this Phi1 we can write this as Phi1 equal to K into L1, and where K is our potential gradient. हे रिलेशन लक्षात ठेवा. and what is Phi1? Phi1 is the potential difference across this wire AP. AP वायरच्या अक्रॉसचा हा काय पोटेन्शियल डिफरन्स आहे. नाउ आय यूज हियर ए Kirchhoff's व्होल्टेज लॉ. इफ आय यूज हियर KVL, देन फॉर लूप APG, नंतर बघा कुठे येणार? G पासून E2, नंतर E1 आणि मग A. ह्या पॉइंटला हे कनेक्ट आहे आता. आणि मग मी जर Kirchhoff's व्होल्टेज लॉ अप्लाय केला या लूप साठी, APG, E2, E1 आणि परत A, देन वी कॅन राईट द इक्वेशन ॲज A to P. असा लूप आहे, सुरुवातीला डायरेक्शन सेम आहे, करंट अँड लूप. देन पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह, सो इट विल बी मायनस Phi1. Again from P to G, here this is P is null point, so current through this galvanometer is 0, and that's why here potential difference is also 0. Then we comes at this point,
हियर K3 इज ऑन, इथे येणार आपण K2 ऑफ आहे, सो वी गो हियर and we passes through this cell E2 negative to positive, that's why the EMF is positive E2. Now we come here and now K1 is on, K2 is off, so we go here, so E1 plus E1 and equal to 0. Loop complete झाला, or we can write this as E1 plus E2 equal to Phi1. हे रिलेशन येते and Phi1 is nothing but KL1, so we can write this as E1 plus E2 equal to K into L1. K into काय रिलेशन मिळालं इथं L1 से इक्वेशन नंबर 1. दिस इज अवर फर्स्ट स्टेप. नाउ सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, इन सेकंड स्टेप we are going to switch off the keys K1 and K3 यांना ऑफ केलं आपण and K2 and K4 keys are kept on. म्हणजे आता आपण राहिलेल्या दोन कीज ना काय करणार आहे, ऑन करणार आहे आणि आधीच्या दोन कीज आपण आता ऑफ करणार आहे. K1 K3 ला काय केलं, ऑफ केलं. K2 K4 ला आता ऑन केलंय. इथं आता जर ह्या दोन कीज ऑन केल्या आपण, कोणत्या K2 आणि K4, तर हे दोन सेल आता कसे कनेक्ट होतील, या कंडिशनला कसे असतील हे दोन सेल. से our first cell is E1 like this, this is our E1 cell. Then we come here, now K1 is off, K2 is on, इथं येणार आपण. K3 is off, K3 बंद आहे, आता आपण इकडे येणार. सेलला आलो E2, पण E2 सेलचं कोणतं टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो दिस इज अवर सेल E2. नाव E2 या पॉइंटला येणार आपण आणि या पॉइंटला आल्यावर K1 इज ऑफ बट K4 इज ऑन, सो वी कम हियर. K3 ऑफ आहे, गॅलव्हॅनोमीटरला गेलो आपण. म्हणजे याच्या पुढे परत काय आहे, हा आपला गॅलव्हॅनोमीटर आणि ही जॉकी आली पुढं. सो नाव दी सर्किट इज लाईक दिस. हियर दी सेल्स आर नॉट इन सेरीज, सेल्स अपोजिट कनेक्ट केलेत आपण. सो दीज टू सेल्स आर अपोज इच अदर अँड एडिशनच्या ऐवजी या दोघांच्या EMF ची इथं काय होते, सबट्रॅक्शन. सो दी इफेक्टिव्ह EMF इज E1 मायनस E2 आणि म्हणून याला आपण म्हणतोय डिफरन्स मेथड. ही आपली यातली कोणती मेथड, डिफरन्स मेथड. इथं इफेक्टिव्ह EMF पहिल्या कंडिशनला दोघांची ॲडिशन झाली कारण सिरीज मध्ये होते, पण इथं दुसरा सेल अपोजिट कनेक्ट होतोय आणि मग अपोजिट कनेक्ट झाल्यामुळं या दोघांची ॲडिशन होण्याच्या ऐवजी काय झाली, सबट्रॅक्शन. आणि इथं आपण सबट्रॅक्शन अशी घेतले, याचं रिझन द्यावं लागेल E1 ग्रेटर दॅन E2, तर ते सबट्रॅक्शन अशी घेणार. E2 ग्रेटर असता तर E2 मायनस E1 आलं असतं, पण काही इफेक्ट पडणार नाही त्याच्यावरती. सो दिस विल बी E1 मायनस E2 इज अवर नाव इफेक्टिव्ह EMF. Again, for this combination or for this connection, again we find the null point. आता इथं या पॉइंटला कनेक्ट नाहीये हे विसरायचं नाही. आता या जॉकीला मी काय केलं, साईडला घेतलं. K1 K3 ला ऑफ केलं, K2 K4 ला काय केलं, ऑन केलं आणि परत मी काय करणार आहे, या वायरवरती टॅप करून परत एकदा अगेन वी फाइंड दी नल पॉइंट अँड दॅट नल पॉइंट इज अवर Q. आता P नाही इथं, या जॉकीला आपण कुठे टॅप केलाय, Q पॉइंटला. अँड अवर न्यू बॅलन्सिंग लेंथ इज नाव AQ. से L2. नवीन बॅलन्सिंग लेंथ जी आहे आपली ती कोणती लेंथ आहे आता, L2 आहे, AQ. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर AQ इज Phi2 अँड Phi2 इक्वल टू KL2. परत परत तीच कंडिशन येत आहेत. Phi2 इक्वल टू व्हॉट, Phi2 इक्वल टू KL2. अँड इफ आय यूज दी लूप लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर दी लूप AQ, P नाहीच इथं, AQG आणि मग इथले जे कनेक्शन आहे त्या E2 E1 मधून सेल पास होऊन A ला, या लूपला व्होल्टेज लॉ अप्लाय केला तर. नाव हियर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर AQ इज Phi2. डायरेक्शन सेम असल्यामुळे याला आपण काय लिहिणार, मायनस Phi2. इथं येणार आपण अगेन करंट इज 0 बिकॉज Q इज द नल पॉइंट. हियर पोटेन्शियल डिफरन्स इज 0. देन वी कम हियर. नाव K4 इज ऑन. आता K4 काय इथं ऑन आहे आणि K4 जर ऑन असेल तर आपण इकडे येणार. K3 ऑफ आहे, K4 ऑन आहे, K1 ऑफ आहे.
म्हणजे आपण सेलला आलो. सेलच्या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल जात असल्यामुळे EMF इज टेकन ॲज E2 निगेटिव्ह. E2चं साइन काय आलं? निगेटिव्ह. नाउ वी कम हियर at point this point. Now K3 is off but K2 is on, so we comes here and we pass through E1 negative to positive, so E1 is positive and loop is completed, so all this is equal to 0. Now here we can write this as E1 minus E2 equal to Phi2. Therefore we can write this as also E1 minus E2 equal to K into L2. Say equation number 2, because Phi2 is KL2. So we can write this as E1 minus E2 equal to K into L2. And now take the ratio of these two equation. Dividing equation 1 by 2, we get E1 by E2 upon E1 minus E2. E1 plus E2 upon E1 minus E2 equal to L1 by L2. पण आपल्याला कंपॅरिझन करायचे म्हणजे काय पाहिजे होतं आपल्याला? हियर वी नीड दी रेशो E1 by E2. तशा फॉर्म मध्ये आणायचं तर काय येईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा अगोदर. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं याचं तर हे असं मिळेल E1 L2 प्लस E2 L2 इक्वल टू E1 L1 मायनस E2 L1. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलंय. नाउ सेम टर्म्स एका साइडला घ्या. E1 च्या टर्म्स इथं आणि इथं आहे, सो वी राइट दिस ॲज E1 L1 इला इथंच ठेवलंय टर्मला, याला इकडं घेतलं मायनस E1 L2 हे इकडे घेतलं, निगेटिव्ह इकडे आणलं तर हे असं होईल E2 L2 प्लस E2 L1. ही टर्म इकडे घेतली, पॉझिटिव्ह झाली. नाउ टेक दी कॉमन टर्म्स. E1 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार? L1 मायनस L2. इथं कॉमन काय? E2. ब्रॅकेट मध्ये राहील L1 प्लस L2. and now take E2 on this side. E1 by E2 equal to इकडे काय होतं? L1 plus L2 divided by L1 minus L2, and now we get the comparison ratio of these two EMFs. दोन EMF चा comparison चा ratio मिळाला, and that ratio will be L1 plus L2 upon L1 minus L2, and this is the method, sum and difference method to compare the EMFs of two cell. यामध्ये दोन सेम प्रोसिजर तीच केली आपण. नल पॉइंटच फाइंड आउट करतो. एकदा दोन्ही सेल ऍड झाल्यानंतर आणि एकदा दोन्ही सेल सबट्रॅक्ट झाल्यानंतरचे दोन नल पॉइंट P आणि Q म्हणजे दोन बॅलन्सिंग लेंथ L1 L2 फाइंड आउट करायच्या, आणि L1 L2 मिळाले की डायरेक्ट या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करून तुम्ही E1 by E2 हा रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. थेअरी मध्ये तुम्हाला ह्या एवढ्या स्टेप लिहायच्या आहेत, हे यातलं काहीही लिहायची गरज नाही. हे मी एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय. सो दिस इज दी second method, sum and difference method for the comparison of EMFs of two cells. Now with using the same potentiometer we can calculate the internal resistance of a cell. एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपण आहे या पोटेन्शियोमीटरचा आणि अशाच एका एक्सपेरिमेंटल मेथडचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. दी प्रोसिजर इज व्हेरी सिंपल आहे, तशाच स्टेप्स आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जो फॉर्म्युला मी सांगणार आहे इथं फक्त आपण फॉर्म्युले डिराइव्ह करतोय. जो फायनल फॉर्म्युला मिळतोय तो फॉर्म्युला फक्त आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये काय करायचा आहे? यूज करायचा आहे. नाउ हियर आवर थर्ड ऍप्लिकेशन इज टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. हियर E1 is the cell of which internal resistance will be we are going to calculate. Now here the cell is V1. Here R is the resistance box and key K1. These are connected in parallel. Small r is the internal resistance of that cell E1. इथे आपण E1 चा internal resistance find out करणार आहे. E हा आपला ड्रायव्हर सेल असतो. First we switch on the key K, and when this key is closed or switch on, a constant current passes through this potentiometer. This procedure repeat है. Now here at first stage this K1 key is off.
इथंही परत तशाच दोन स्टेप आहेत. पहिल्या स्टेपला K1 की इज मेड ऑफ. K1 कीला काय केलं ऑफ, म्हणजे हा रेजिस्टन्स बॉक्स इथं सर्किटमध्ये नाहीये. मग कोण सर्किटमध्ये आहे, सेल आहे E1. नंतर तीच प्रोसिजर रिपीट, जॉकी घ्या, वायरवरती डिफरंट पॉइंटला टॅप करा, असा एक पॉइंट फाइंड आउट करा ज्या पॉइंटला टॅप केल्यावर रीडिंग जे आहे ते गॅलव्हॅनोमीटरचं 0 होईल. सो नो करंट पासेस थ्रू दिस गॅलव्हॅनोमीटर अँड वी कॉल दिस P पॉइंट ॲज नल पॉइंट. सो आवर फर्स्ट नल पॉइंट इज P and the balancing length is L1. Say this AP length is L1 and this is our first balancing length. Now the same condition, potential difference across this AP is V1. It is directly proportional to L1. So we can write this as V1 equal to KL1 and Kirchhoff's law apply केला की आपल्याला कंडिशन मिळते E1 equal to V1. So we get the equation E1 equal to KL1. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण सेम स्टडी केलेला आहे, तेच रिपीट केलंय. म्हणजे पहिली बॅलन्सिंग लेंथ मिळाली L1 आणि त्यावरून इक्वेशन लिहिलं E1 equal to K into L1. हे सेम आहे, म्हणजे हे काय नाही, फक्त एक सेल आहे. मग ते पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये कंपॅरिझनच्या इंडिव्हिज्युअल सेल मेथड त्यातलीच एक प्रोसिजर रिपीट केली. आता सेकंड स्टेप मध्ये थोडा चेंज आहे इथं. नाव फॉर सेकंड स्टेप, नाव K1 की इज मेड ऑन. आता K1 कीला आपण काय केलंय, ऑन केलंय. अँड नाउ व्हेन K1 की इज मेक ऑन, दिस रेजिस्टन्स बॉक्स कम्स इन दी सर्किट. या सेलला पॅरलल मध्ये हा रेजिस्टन्स बॉक्स काय होतोय, कनेक्ट होतोय. नाव आता या जॉकीला इथून काय करा, रिमूव्ह करा, सेम वायर, तीच वायर. अँड अगेन परत काय करणार आहे आपण, आता यात काही रेजिस्टन्स आपण इथं यूज केलाय, बॉक्स मध्ये थोडा रेजिस्टन्स इथं प्लेस केला आणि नंतर आपण काय केलं, या जॉकीला आहे असं या वायरवरती परत टॅप करत गेलो आणि टॅप करताना आपल्याला इथं असा एक पॉइंट मिळाला ज्या पॉइंटला जॉकी टॅप केल्यानंतर या गॅलव्हॅनोमीटरचं रीडिंग जे आहे ते करंट पासिंग थ्रू गॅलव्हॅनोमीटर बिकम्स 0 अँड से दॅट पॉइंट इज Q. नाउ दिस सेकंड बॅलन्सिंग पॉइंट इज AQ. इट्स लेंथ इज L2. Potential difference across this AQ wire is V2 which is directly proportional to L2 and V2 equal to KL2. So this is our potential difference where K is potential gradient. आता इथं थोडं आपण वेगळ्या फॉर्म मध्ये यूज करणार आहे. नाव हिअर जरी गॅलव्हॅनोमीटर मधून करंट पास होत नसला तरी या सर्किट मधून करंट पास होतोय. यातून करंट काय होतोय, फ्लो होतोय. का करंट फ्लो होतोय, कारण हे कनेक्टेड आहे. आता इकडून करंट येत नाही पण या सर्किट मध्ये करंट काय होतोय, फ्लो होतोय. सो वी गेट हिअर ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस धिस रेजिस्टर आल्सो. ह्या R रेजिस्टरच्या अक्रॉस सपोज आपण कन्सिडर केलं फी एवढा काय आहे इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे. कन्सिडर करा फक्त ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, आता फी एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे. नाव I apply here a Kirchhoff's voltage law for loop. मी इथं लूपच लिहितो सरळ. Apply KVL. Apply KVL for loop A Q G. त्यानंतर K1 की R रेजिस्टन्स आणि परत A. लूप कसा घेतलाय बघा, A Q नंतर गॅलव्हॅनोमीटर. इथं आलोय मी, सेलला घेतलेलं नाही, इथून या पॉइंटला आलोय. के ऑन आहे, आता की ऑन आहे, रेजिस्टन्स मधून पास झालो आणि ए ला, म्हणजे हा सेल नाही आता कनेक्टेड. आणि सेल जर कनेक्ट नसेल तर या लूपला जर आपण लॉ अप्लाय केला, फर्स्ट A टू Q लूप आहे, डायरेक्शन सेम, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस AQ वायर इज V2 and it will be minus V2. Then we comes at point G. Then K1 resistance, potential difference across this resistor is V, and now here current is flowing in this direction, so the potential difference is positive. या V ला काय घेतलं आपण, पॉझिटिव्ह. why, loop is going in this direction and current is flowing against the direction of loop, so potential difference is positive and now loop is completed, so equal to 0. Here we can write this as phi equal to phi2.
Phi2 is KL2. So here we write this as Phi equal to KL2. What is Phi? Say this is equation number 1 and this is equation number 2. What is Phi? Phi is the potential difference across this resistance box. या resistance च्या across चं काय आहे हे potential difference आहे. Now use some standard formulas. EMF चा फॉर्म्युला काय असतो? E equal to I in bracket E1 लिहितो मी इथं. EMF E1 equal to I in bracket capital R plus small r. याला इक्वेशन 3 म्हटलं मी. अँड फी पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला ओहम्स लॉ वरून काय असतो? V equal to IR. ओके. नाउ इफ वी टेक द रेशो ऑफ दिस इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 चा जर रेशो घेतला देन E1 बाय फी इक्वल टू I कॅन्सल होईल. कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R. काय केलंय आपण इथं? या दोन इक्वेशनचा रेशो घेतलाय. बट E1 अँड V याही व्हॅल्यूज आहेत 1 आणि 2 वरून. E आणि E1 आणि V ची व्हॅल्यू जर पुट केली तर व्हॅल्यूज अशा आहेत KL1 अपॉन KL2. E1 आणि V च्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून पुट केला इथं. सो K गेट कॅन्सल्ड अँड वी गेट L1 बाय L2. नाउ हियर कन्सिडर दिस रेशो R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 बाय L2. आपल्याला फाइंड आउट काय करायचा होता? इंटरनल रेजिस्टन्स. आणि तो कोणता आहे? स्मॉल r. मग स्मॉल r ला जर हे इक्वेशन कन्वर्ट करायचं असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सरळ. क्रॉस किंवा सेपरेटली आधी तर काय करा? डिवाइड करा. म्हणजे हे कसं येईल? 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 बाय L2. यालाच आपण लिहू शकतोय 1 इकडे घ्या मायनस होईल. सो स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 बाय L2 मायनस 1. सबट्रॅक्शन केलं तर हे रिलेशन परत मिळेल असं. स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. So we get a relation here. Small r equal to capital R in bracket L1 minus L2 upon L2, and this is the equation used to determine the internal resistance of this cell E1. E1 सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपण या इक्वेशनचा यूज करून फाइंड आउट करू शकतोय. एक सिंपल इक्वेशन तयार होते. नाउ इन दिस इक्वेशन व्हाट इज R? Capital R is the resistance in this resistance box and which is a known resistance. हा resistance आपल्याला माहित असतो. What is L1, L2? L1 is the balancing length when this resistance box is not connected to the cell. L1 balancing length कधी आहे? When cell is individually connected. This resistance box is not connected to the cell, and L2 is the balancing length when a cell or this EMF E1 is shunted by a known resistance R. याला पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स R कनेक्ट केल्यानंतर जी बॅलन्सिंग लेंथ मिळते that balancing length is L2, and so by using this formula we can calculate the internal resistance of this cell. तुम्हाला थोडं theoretically वाटलं असेल की ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट्स आहेत. जे तीनही आर्टिकल बघितलेत आपण. All these 3 articles are our 8 marks broad experiments. हे तीनही काय आहेत? आपले प्रॅक्टिकल मधले एक्सपेरिमेंट्स आहेत जे आपण लॅब मध्येही करणार आहोत. लॅब मध्ये ऍक्च्युअल मध्ये हे नल पॉइंट्स वगैरे जे फाइंड आउट करणं आहे हे जर तुम्ही प्रॅक्टिकली केलं तर या कन्सेप्ट आणखी तुमच्या व्यवस्थित क्लिअर होतील. सो दिस इज द थर्ड ऍप्लिकेशन ऑफ द पोटेन्शियोमीटर. सो we see the 3 applications of potentiometer or 3 uses of the potentiometer. First, comparison of the EMFs of 2 cell by direct method or individual cell method. Then the second method is sum and difference method, and third application is to find the internal resistance of a cell.